द न्यूज लाईन, अचूक वेधक. नमस्कार, मी प्रमोद तोडकर. आपण आज जयवंतराव भोसले सहकार पॅनेल या पॅनेलचे नेते डॉक्टर सुरेश भोसले उर्फ बाबा यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. या पार्श्वभूमीवर ह्याच्या सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्याच्या 4 तालुक्यांमध्ये जे कार्यक्षेत्र आहे आणि तब्बल 47,000हून अधिक सभासद असणारा महाराष्ट्रातील मोठा कारखाना किंवा संपूर्ण देशामध्ये ज्या कारखान्याची चर्चा झालेली आहे, कृष्णाकाठचा कृष्णा सहकारी साखर कारखाना, विकासाचे मापदंड असू दे किंवा निवडणूक असू दे, अशा अनेक अर्थाने नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. याही वर्षी ही जी निवडणूक होते कोरोना काळामध्ये, त्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला दुरंगी निवडणूक होईल असा कयास होता, मात्र ती अपेक्षेप्रमाणे तिरंगी लढत होते आणि निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपण डॉक्टर सुरेश भोसले यांच्याशी संवाद साधतोय आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय नेमकी काय परिस्थिती आहे, काय मतदारांचा प्रतिसाद आहे किंवा निवडणुकीचे जे मुद्दे आहेत, आरोप प्रत्यारोप आहेत, या सर्वच पैलूंवरती या मुलाखतीच्या माध्यमातून आपण एक त्याच्यावरती प्रकाशझोत टाकणार आहोत. निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे, काय सांगाल, कसा मूड आहे मतदारांचा? आजची जर अवस्था बघितली ह्या निवडणुकीची, तर ही निवडणूक मुद्द्यावर आणि गेल्या 5 वर्षाच्या कामकाजावर याच्यावर सभासदांच्याकडनं आपलं मत ठरवलं जात आहे. गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 6 वर्षामध्ये अतिशय कारखाना चांगला चालला आहे. आम्ही चांगला दर देऊ शकलो. 3,000च्या वर ॲव्हरेज आमचा दर पडतो आहे. मोफत साखर दिलेली आहे आम्ही. लिफ्टच्या योजना अतिशय चांगल्या चालवलेल्या आहेत. ह्यावर्षी बहुतांशी ह्या संस्थासुद्धा, पाणी पुरवठा संस्था ह्या नफ्यात आहेत. त्याच्यामुळे जी अपेक्षा आहे सभासदाची, आणि प्रामुख्यानं अपेक्षा अशी असते की माझा ऊस वेळेत गेला पाहिजे, माझ्या ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे, मला वेळेत पाणी मिळालं पाहिजे आणि मला मोफत साखर जी आहे ही मिळाली पाहिजे. याच्यापेक्षा फार अपेक्षा नसते सभासदाची. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही याची चांगली पूर्तता केलेली आहे, सातत्यानं गेली 6 वर्ष केलेली आहे. त्याच्यामुळं सभासदांचा मूड हा आमच्या दृष्टीतनं अतिशय सरळ आणि चांगलाच आहे. आमच्या बाबतीमध्ये दोष द्यायला फार कमी जागा राहिलेल्या आहेत. कारखाना 2015 साली सभासदांनी सत्तांतर करून तुमच्या हाती सोपवला. त्यावेळी असणारी कारखान्याची स्थिती आणि गत 6 वर्षामध्ये आपण केलेला कारभार, नेमके कारखान्यामध्ये कोणते बदल झाले किंवा सभासदांच्या हिताची नेमकी काय भूमिका घेतली किंवा कामगार हिताची असेल किंवा पाणी योजनांच्या बाबतचं गेल्या 6 वर्षातलं जे काय काम आहे, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही 2015 साली ज्यावेळेला सत्तेत आलो, त्यावेळेला कारखान्याची स्थिती अशा पद्धतीची होती की आमच्याकडं कामगारांना द्यायला पगार, आमच्याकडे पैसे नव्हते. आमच्याकडे तोडणी वाहतूकदाराला द्यायला पैसे नव्हते. आमच्याकडं व्यापाऱ्याला रिपेअर मेंटेनन्ससाठी द्यायला पैसे नव्हते. आम्हाला सरकारची, महाराष्ट्र सरकारची नोटीस होती की तुम्हाला डिस्लरी बंद करावी लागेल. हा आदेशच होता, डिस्लरी बंद करायचं. राहुरी विद्यापीठाचं आम्हाला पत्र होतं की तुम्हाला हे ॲग्रिकल्चर कॉलेज तुमचं बंद करणार, ॲडमिशन्स तुमच्या थांबवणार. अशा स्थितीमध्ये आपण ह्या सगळ्या संस्था हाती घेतल्या आणि आज 6 वर्षानंतर तुम्हाला असं दिसेल की जी आर्थिक स्थिरता आणायची ती अतिशय चांगल्या पद्धतीनं आज कृष्णेची दिसते. आज अनेक कारखाने अतिशय अडचणीच्या काळातनं जात आहेत आणि अडचण याची झाली आहे की साखर विक्री होत नाही. साखरेचं प्रचंड उत्पादन झालेलं आहे देशामध्ये, राज्यामध्ये सुद्धा, आणि त्याच्यामध्ये साखर जर विकली गेली नाही तर आपल्याला पैसे देणं, व्याजाचा खर्च वाढतो आणि पैसे देणं मोठं कठीण होतं. पण अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आत्ता आम्ही दुसरं बिल काढलं. आता 2800 रुपये सगळ्या सभासदांना पोचलेले आहेत. राहिलेले जे 208 रुपये आहेत, आम्ही सगळ्यांना सांगतो जर तुमची मागणी केली तर कृष्णेची परिस्थिती अशी आहे की उद्या 15 दिवसामध्ये ते सुद्धा आम्ही तुम्हाला 208 रुपये तुम्हाला देऊ शकतो. इतकी चांगली परिस्थिती आज कृष्णा कारखान्याची आहे. आज 190 कारखान्यांनी महाराष्ट्रामध्ये गळीताचा सीझन घेतला. त्याच्यातल्या 150 कारखान्यांनी अजूनही FRP देऊ शकले नाहीत. कृष्णेची परिस्थिती आहे, उद्या देऊ शकतो, राहिलेली दिवाळीला द्यायची म्हणून आपण मागं ठेवतो, पण जर सभासदांनी मागणी केली तर उद्यासुद्धा देऊ शकतो. अशी चांगली आर्थिक स्थिती आज कारखान्याची आहे. कुठल्याही बँकेचं कर्ज थक नाही आहे.
सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल शिस्त ज्याला म्हणतात, आर्थिक शिस्त ही आज कारखान्यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. आणि या 5 वर्षामध्ये ऊस उत्पादकांना चांगला दर देण्यापासून ते ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाला वेळेत पाणी देण्याच्या नियोजनापासून ते ऊस तोड या सर्व बाबीत तुम्ही काम चांगलं केलेलं आहे, दर देखील चांगला दिलेला असं म्हणताय. मग विरोधकांनी जे मुद्दे काढलेले आहेत आता या निवडणुकीमध्ये ते काय नेमका प्रकार आहे? आता मीही त्या मुद्द्यांचा विचार करतो. एक मुद्दा त्यांचा असा होता की आम्हाला ही जी साखर आम्ही देतो ही आम्ही गटावर देणार आहे. आता कालच आमच्या सभेमध्ये आम्ही ही घोषणा केली आहे आणि आम्ही असं ठरवलं की ही साखर आम्ही घरपोचच करतो. म्हणजे हा मुद्दाच त्यांचा आता राहिलेला नाही. दुसरा त्यांचा मुद्दा आहे तो क्रियाशील अक्रियाशील सभासदाबद्दल आहे. आता क्रियाशील अक्रियाशील सभासद हा जो मुद्दा आहे तो बऱ्याचशा लोकांना पूर्ण समजलेला नाही आहे. 97 घटना जी आहे आणि त्याची दुरुस्ती ह्याचा ठराव अविनाश मोहितेंच्या काळात पहिल्यांदा बोर्ड मीटिंगमध्ये मंजूर झाला, पुन्हा जनरल बॉडीमध्ये मंजूर झाला. हे ठराव त्यांनीच मंजूर केलेले आहेत आणि सगळ्या कारखान्यांनी केले. आणि ह्याच्यात कोण क्रियाशील अक्रियाशील हे आम्ही ठरवत नाही. हे जे कारखान्याकडे जो हे उपलब्ध आहे, माहिती उपलब्ध आहे, त्या माहिती आधारे ऑडिटर त्याची वर्गणी करतो आणि तो ठरवतो की हे बरोबर आहे की नाही. आणि ह्याच्यामध्ये 2 ऑडिटर्सकडनं ही तपासणी झाली आणि त्यांनी क्रियाशील अक्रियाशील हे ठरवलं आहे. आता असं आहे की सगळ्या सहकारी संस्थेमध्ये सगळ्यांनी क्रियाशील अक्रियाशील ठरवलं आहे. सगळ्या कारखान्यात ही प्रक्रिया ही राबवली जाते. उलट आम्ही असं म्हणतो की आम्हाला सगळ्यांना क्रियाशीलच केलं पाहिजे आणि अक्रियाशीलचं क्रियाशील व्हायला फार अवघड नाही आहे. एकदा पुढच्या वर्षी ऊस घातला की ते अक्रियाशील सगळे क्रियाशील होऊन जातील आणि ह्यांना सगळ्यांना सामावून घेण्याचाच हे आपलं धोरण आहे. त्याच्यामुळे हे सभासदांच्यामुळं मांडताना चुकीच्या पद्धतीनं मांडतायत. ह्या व्यवस्थापनाची ही भावना आहे की सगळे सभासद राहिले पाहिजेत आणि सगळ्यांनी कारखान्याला ऊस घातला पाहिजे. म्हणजे कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये 2010 ते 2015 या कार्यकाळातच सहकार खात्यातील 97व्या या सूचनेचा आदर केलेला आहे आणि तसा ठराव केलेला आहे. मग आपल्या काळामध्ये ऊस घातलेला आहे आणि असं अक्रियाशील सभासद केलेलं आहे कुणाला, असं काही घडलंय का? असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. ऊस घातला असेल तर अक्रियाशील करायचा आम्हाला कुठला अधिकार नाही. तो क्रियाशीलच होणार आणि असं एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही की ऊस घातल्याने त्याला अक्रियाशील केलं. ज्यानं कारखान्याशी संबंध जपलेला आहे त्याचा सभासदत्व अखंड आहे, क्रियाशीलच राहिलेला आहे. म्हणजे विरोधकांनी अक्रियाशील सभासदाचा जो मुद्दा केलेला आहे त्यामध्ये त्याच्यात काही मला विचारलं तर काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून एक मुद्दा मोठ्या प्रमाणावरती चर्चेला गेला किंवा तो आरोप आहे आपणावरती की कृष्णा कारखान्याच्या मृत सदस्याचा जो शेअर्स आहे तो त्याच्या वारसाच्या नावे आपण हस्तांतर करत नाही किंवा त्याला देत नाही, नाकारताय. हे आमचे चुलत बंधू सारखं तो मुद्दा पुढं आणतायत की आम्ही मृतांचे शेअर ट्रान्सफर करत नाहीत. तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 1800 लोकांचे शेअर ट्रान्सफर झाले आणि आमच्या ह्या काळामध्ये 2400 लोकांचे शेअर ट्रान्सफर झाले या 6 वर्षात. या 6 वर्षात. आजही कुणाचा जर शेअर ट्रान्सफर झाला नसेल, कागदपत्र व्यवस्थित असतील तर लगेच शेअर ट्रान्सफर होईल. बाकी त्यामध्ये राजकीय किंवा काही नाही, राजकीय काही नाही आणि असू शकत नाही. सगळे सभासद आहेत. एकदा तुम्ही सत्तेवर आला की तुमचा गट तट सगळे बाजूला ठेवायला लागतात. आम्ही सगळ्यांच्यासाठी काम करतो. दुसरा एक विरोधकांनी मुद्दा आहे की संस्थांच्या खाजगीकरणाची भीती व्यक्त केली जाते विरोधकांच्या व्यासपीठावरून की ह्या सहकारी संस्था ज्या आहेत त्या खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे म्हणून. आता गेली 12 वर्ष मी ह्या कारखान्याचा चेअरमन आहे. आप्पांच्या नंतर सगळ्यात जास्त वेळ चेअरमन मी राहिलेलो आहे. आता ही 12 वर्ष मी चेअरमन राहिल्यानंतर खाजगीकरण झालं का? कुठला आम्ही निर्णय घेतला की ज्याच्यातनं हे खाजगीकरण होणार आहे? हे आता बोलायचा मुद्दा आहे. कारण असं आहे की इतर सगळ्या संस्थेमध्ये ही प्रक्रिया राहिलेली नाही, तिथं विरोधक राहिलेले नाहीत. त्यांचं असं म्हणायचा हा उद्देश असेल की विरोधक राहिले नाहीत तर यांच्याच ताब्यात राहील, ह्याला ती खाजगीकरणाची उपमा देत असतील. नाहीतर सगळे सभासद आहेत तिथं आहेत, सगळ्यांचा अधिकार प्रस्थापित आहे. खाजगीकरणाचा मुद्दा कुठल्या कारणाने हे पुढं आणतायत हे सुद्धा मला समजलं नाही. म्हणजे विरोधकांनी अनाहूत भीती निर्माण केलेली आहे खाजगीकरणाची. हो, कारण आज दुसरे मुद्दे नाही आहेत लोकांच्या पुढे जायला, म्हणून ही एक भीती आपल्या लोकांच्या पुढे ठेवायची की याचं खाजगीकरण होईल. याचं खाजगीकरण व्हायचं होतं, झालं नाही. खाजगीकरण कधी होतं?
ज्या वेळेला हे कारखाने चांगले चालत नाहीत, हे डबघाईला येतात, हे लिक्विडेशनमध्ये जातात, त्यावेळेला हे दुसरे प्रायव्हेट लोक आहेत, हे घेऊन मग कारखाने खाजगी होतात. चांगला तुम्ही कारखाना चालवला तर खाजगीकरणाचा प्रश्नच येत नाही. हा प्रश्न आला असता कधी? अविनाश मोहितेंच्या काळात आला असता. पुन्हा जर हे सत्तेवर आले असते आणि जर कारखाना सुरू राहिला नसता तर ह्याचं खाजगीकरण झालं असतं. आता खाजगीकरणाची भीती पूर्ण मावळली आहे. ते सहकार कायद्यातील 83 कलमांवर काही जुन्या सत्ताधाऱ्यांची काही चौकशी वगैरे चालू आहे, ते काय प्रकरण आहे नेमकं? आता ही चौकशी 2 चौकशी अधिकाऱ्याकडनं झाली. पहिल्यांदा एकाकडनं, पुन्हा दुसऱ्याकडनं. आणि हे चौकशीचे मुद्दे पुढे आलेले आहेत आणि ते फार गंभीर आहेत. 1-2 मुद्द्याबद्दलच मी सांगतो, कारण आपला खूप वेळ घेईल ते. एक पहिला मुद्दा असा आहे की यांनी भाड्याच्या गाड्यावर किती खर्च केला, किती खर्च करावा सांगा सहकारी कारखान्यामध्ये. पहिल्यांदा भाड्याची गाडी घ्यायची हीच तरतूद नाही आहे सहकारी कायद्यामध्ये. तर त्यांनी 5 वर्षामध्ये 4 कोटी रुपये खर्च केले नुसते भाड्याच्या गाड्या घेण्यावर, आणि त्या गाड्याच्या दुरुस्तीवर 8 कोटी रुपये खर्च झालेत. एकूण ह्या ट्रान्सपोर्ट खात्यावर 5 वर्षामध्ये त्यांनी 12 कोटी रुपये खर्च केले. हे निष्फळ खर्च आहे, सभासदाच्या खिशातून गेलेले पैसे आहेत, त्याच्यातनं काहीही कारखान्यासाठी साध्य झालं नाही. आणि ह्याला हे संचालक मंडळ जबाबदार आहे असं त्या चौकशी अधिकाऱ्याचा निकष आहे. आणि हे याच्यातनं कारखान्याचं नुकसान झालं. त्या 10-12 कोटीमध्ये कारखान्याच्या मालकीची वाहनं आली असती. हो, त्याची कारखान्याच्या मालकीच्या वाहनांची दुरुस्ती ह्याच्यावर 8 कोटी रुपये, भाड्याच्या गाड्यावर 4 कोटी रुपये, एकूण असं 12 कोटी रुपये खर्च झाला. आता याच्या व्यतिरिक्त दुसरा असाही मुद्दा आहे की जे त्यांनी कॉन्ट्रॅक्टी कामगार नेमले त्यांच्यावर जो खर्च झाला तो खर्च 20 कोटीपेक्षा जास्त झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टी कामगार कारखान्याला घेता येत नाहीत आणि हे कामगार इतक्या मोठ्या प्रमाणात घेतले, त्यांचं जे कामाचं स्वरूप आहे याचा तक्तासुद्धा कारखान्याकडे उपलब्ध नाही. हे त्यांचा वेळचाच ऑडिटर म्हणतो. हे कशासाठी पैसे खर्च झाले, कशासाठी हे कामगार घेतले याची कसलीही माहिती आम्हाला मिळाली नाही असं त्यांचा ऑडिटर म्हणतो. त्याच्यातही कारखान्याचं नुकसान झालं आहे असा निकष काढला आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये व्यस्त प्रमाण दिसते. आज किती कामगार आहेत कारखान्याकडे? आज सगळे आमच्याकडे 1800 कामगार आहेत. ते कामगार जवळजवळ 2800-3000 पर्यंत त्या कामगारांची संख्या गेलेली. इतके मुळात लागतच नाहीत कामगार. आणि हे कामगारांचा पगार शेवटी शेतकऱ्याच्या खिशातूनच जातो आहे. तेव्हा ही काटकसरच आहे, हे व्यवस्थितच चालवलं पाहिजे. आणि यांना कॉन्ट्रॅक्टी कामगारांना बहुतांशी 5,000 रुपये दिले जात होते. 5,000 रुपये आज डेली वेजेसला सुद्धा दिले जात नाहीत. हे करणंच मुळात चुकीचं आहे. म्हणजे सगळ्या कायद्यांना सोडून हे आहे. आणि म्हणून तो आक्षेप त्यांच्यावर ठेवलेला आहे त्यांनी. आणि ह्या शेवटच्या 3 वर्षामध्ये 20 कोटीपेक्षा जास्त खर्च यांच्यावर झाला. ते ऊस वजन काट्याच्या बद्दल काही सभासदांमध्ये आपल्याला सभासदामध्ये ही चर्चा आहे की कृष्णेचा काटा हा धर्मकाटा आहे. कृष्णेच्या काठ्याबद्दल सगळ्यात जास्त विश्वास कुणाचा असेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा कृष्णेचा आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं बाहेर जर वजन बरोबर आहे का नाही हे बघायचं असेल तर ते कृष्णेच्या काट्यावर येतात. कृष्णेचा काटा आहे हेच प्रमाण असं समजलं जातं. म्हणजे कृष्णा काठचा कारभार हा प्रामाणिकपणाचा आहे असं? हो, अगदी राहिलेलाच आहे प्रामाणिकपणे. त्याच्यासाठीच आम्ही आहोत. तो करायचा नसेल तर सत्तेत राहण्यामध्ये काय अर्थ आहे सांगा? लोकांच्यासाठी आपण काम करतो आणि प्रामाणिकपणे काम करतो. हे दुसरं एक प्रकरण गाजते गेल्या काही काळामध्ये, बँक ऑफ इंडियाचं जे कर्ज प्रकरण आहे, ते नेमकं काय प्रकार आहे? आता असं आहे की हे फार मोठं प्रकरण झालं. तोडणी वाहतुकीसाठी जे पैसे लागतात हे त्यांनी पैसे उपलब्ध करण्यासाठी बँकेकडे खोटे अर्ज केले, खोट्या सह्या करून त्या तोडणी वाहतूकदाराच्या नावावर पैसे काढले, एकाच्या नावावर पैसे घेतले, दुसऱ्याच्या नावावर पैसे भरले. आणि हे सगळे पैसे आजच्या घडीला थक आहेत. बँक ऑफ इंडियाचे 58 कोटी अधिक त्याच्यावरचं 6 वर्षाचं व्याज, हे पैसे थक आहेत. गुन्हा दाखल झालेला आहे पूर्वीच्या संचालक मंडळावर आणि केस आज चालू आहे. म्हणजे आजची स्थिती काय आहे तर आज हे पैसे थक आहेत. हे कोण भरणार आहे सांगा? ही सगळी जबाबदारी पूर्वीच्या संचालक मंडळाची आहे. याच्यातनं त्यांना सुटका नाही आहे. राजकीय दबावपोटी कारवाई झाल्याचा त्यांचं असं म्हणणं आहे. असं आहे की मुळात तुम्ही हे बघा, कारखान्यांनी केस घातलीच नाही त्यांच्यावर. केस कुणी घातली? केस ही तोडणी वाहतूकदारानं घातली, कारण त्याच्या नावावर ते कर्ज पडलं. तो म्हणतो मी अर्ज केला नाही, मी पैसे काढले नाहीत बँकेकडनं, मी कुठले फेडणार? जे पैसेच मी काढले नाही जर तुम्ही माझ्याकडे मागायला लागला. आणि असे किती लोक आहेत
म्हणजे कागदावरचा कर्जदार अनभिज्ञ आहे त्याला या प्रक्रियेपासून, त्याला माहीतच नाही काय. त्याला माहीतच नाही आहे काय की माझ्या नावावर हे कर्ज काढलं आणि आज त्याला बँक ऑफ इंडियाच्या नोटिसेस आल्या. त्याच्यामुळं आमचा राजकीय दबावाचा काय प्रश्न आहे. आज कारखानासुद्धा त्याच्यामध्ये थर्ड पार्टी राहिला. हा वाद चाललेला आहे तोडणी वाहतूकदार आणि पूर्वीच्या संचालक मंडळ आणि बँक. पूर्वीचं संचालक मंडळ आणि बँक कारण हे संगनमतानं झालेलं आहे. सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांमध्ये राजकारण आणू नये किंवा राजकीय गटतटाची चर्चा असत नाही. इथं कारभार कसा चाललेला आहे यावरती आधारित भूमिका घेतल्या जातात आणि त्या योग्यही आहेत. काय सांगाल या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत? आमच्या पॅनलकडे बघा, सर्वपक्षीय गटतट सोडून राजकारण विरहित असंच ही संस्था चालली पाहिजे आणि तो पहिल्यापासून आम्ही सांगतो. आणि म्हणून तुम्ही याच्याकडे बघितलं तर आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही राजकारण बाजूला ठेवूनच या संस्थेमध्ये काम करायचं. बघा, कृष्णा हे एक कुटुंब आहे, सर्वपक्षीय सगळ्या गटाला सामावून आम्हाला सत्तेमध्ये असताना कोणी विरोधक नाही अशी भूमिका घेऊन तिथं काम करायचं. FRPच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात म्हणजे दखलपात्र काम केलेलं आहे किंवा दर दिलेला आहे आपण असं सांगितलेलं आहे. किंबहुना कृष्णा कारखान्याचा जो सभासद आहे तो आता कारखान्याच्या आर्थिक सुबत्ता किंवा आर्थिक स्थितीवरती समाधान आहे. मात्र ही जी काय कारखान्याची जी स्थिती आहे आत्ताची ती मतदारांपर्यंत पोहोचवताना आता कोरोनाचं संकट आहे प्रचाराच्या दरम्यान आणि या सगळ्या काळामध्ये मग सर्व मतदारांपर्यंत आपण गेल्या 6 वर्षात केलेलं जे काय सभासदाभिमुख किंवा त्यांच्या विकासाभिमुख केलेलं जे काम आहे किंवा कारखान्याची आर्थिक स्थिती जी काही स्थिरतेकडे तुम्ही घेऊन गेलेला आहात हे सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकी काय आता या कोरोनावरती मात कशी म्हणजे कोरोना काळात सुद्धा आता लहान लहान सभेतून आणि छोट्या छोट्या बैठकीतून आपल्याला हे त्यांच्यापर्यंत पोचवावं लागतं. पण एक लक्षात आपल्याला यायला पाहिजे की सभासद जो आहे तो त्याला हे सगळं माहिती आहे, तो ज्ञानी आहे आणि तो कारखान्याशी दैनंदिन संबंधित आहे. कारखाना कसा चालतो, मला पैसे चांगले मिळतात का नाही, वेळेत मिळतात का नाही, हे सगळं त्याला माहिती आहे. म्हणजे त्याच्यापर्यंत फारसा आपल्याला प्रचार करावा लागत नाही. प्रचार हा करायचा आहे की पुढं वाटचाल तुम्ही कशी करणार. आणि तुम्ही त्या विरोधकांच्या सगळ्या सभेमध्ये बघा, त्यांच्या प्रचारामध्ये बघा, हा मुद्दाच घेतला जात नाही की आज आम्ही पुढं काय करणार. 5 वर्ष हे 6 वर्षाचं चांगलं काम केलं आहे, पुढची 5 वर्ष काय करणार, 10 वर्षाचं पुढचं या कारखान्याचं नियोजन काय असणार, हे आम्हाला सभासदांच्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि म्हणून आमची प्रचाराची दिशा ह्या वाटेने आहे की आपल्याला पुढं असंच चांगले दिवस या ऊसकरी शेतकऱ्याला राहिले पाहिजेत, याच्यासाठीचं नियोजन हे सभासदांच्या पुढे आम्ही मांडत आहोत. एकीकडे साखर व्यवसाय हा अडचणीत आहे. म्हणजे आपण पाहतोय आता तुम्ही सांगितलं की जवळपास 150 कारखाने जे आहेत ते FRP देऊ शकलेले नाहीत अजून. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कृष्णा पॅटर्न म्हणून किंवा काय विकासाच्या किंवा सभासदांच्या हिताची काय नेमकी भूमिका असणार आहे तुमची? आता हा विचार केला की आज साखरेचा खप होत नाही आणि त्याच्यामुळं खूप अडचण सगळ्या कारखान्यांना झालेली आहे. FRP ही वाढत राहणार आहे. या सगळ्यावरचा एक पर्याय आहे इथेनॉल. आणि इथेनॉलला आता सरकारने चांगले पैसे देऊ केलेले आहेत आणि प्रोत्साहन देत आहेत. त्याच्यामुळं आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल तर इथेनॉलचा कारखाना सुरू केला. म्हणजे नवीन कारखाना केला आणि त्याच्यात 60,000 लिटर प्रतिदिन इथेनॉल तयार होईल हे सुरुवातीला केलं. गेल्या वर्षी म्हणजे ह्या सीझनच्या अगोदर तो 80,000 त्याची कपॅसिटी वाढवली. आता येणाऱ्या सीझनमध्ये म्हणजे आता आपला जो 21-22चा सीझन आहे, या सीझनमध्ये 1,00,000 लिटरनी आपण इथेनॉल दररोज तयार करणार आहोत. आणि त्याच्या पुढं जाऊन आपण रसापासून डायरेक्ट इथेनॉल तयार करायचं, ही सुद्धा सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून इथेनॉल तयार करायचा, साखर जेवढी कमी करता येईल ती करायची, कारण साखरेचे आजही स्टॉक जास्त आहेत. आणि असं झाल्यानंतर एक तर त्याच्या 2 गोष्टी होतात, पैसे लगेच उपलब्ध होतात. साखरेसारखं तुम्हाला वर्षभर 15-16 महिने थांबायला लागत नाहीत पैसे यायला. याचे पैसे 21 दिवसात दिले जातात ऑइल कंपनीकडनं. त्याच्यामुळं पैसे फिरतात, पैसे अवेलेबल होतात, ज्याला आम्ही लिक्विडिटी म्हणतो, ती कारखान्याची चांगली राहते आणि पैसे वेळेत देता येतात. आणि हे पैसे मिळणारे आज साखर विक्रीपासून जे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे इथेनॉल करण्यामध्ये मिळतात. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा याही निवडणुकीमध्ये तो विरोधकांकडून उपस्थित होतोय किंवा सर्वसामान्य माणसांच्या गळी उतरला जातोय की दर निवडणुकांमध्ये कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हा जो काही मुद्दा आहे विरोधकांचा,
आता विरोधक जे प्रचार करतात ते तुम्हाला सांगतो, म्हणजे हे फार काही अवघड आहे, समजण्यासारखं नाही. कृष्णा कारखाना जे आहे हे उत्पादक शेतकऱ्यांची संस्था म्हणून रजिस्टर झाले, प्रोड्युसर्स ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून रजिस्ट्रेशन झाले. त्याचे बायलॉज आहेत, त्याचे उद्देश आहेत. आता लोकांच्याकडनं ऊस घ्यायचा, त्याची साखर तयार करायची, त्यांच्या मोबदल्यात खर्च वजा जाता पैसे द्यायचे, इरिगेशनच्या स्कीम्स करायच्या, त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करायचा, हे उद्देश ठरलेले आहेत. तसेच इतर ज्या संस्था आहेत, आता समजा आमची बँक आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे सगळ्या संस्था कारखान्याच्या मालकीच्या करतो. मला सांगा, कारखान्याच्या मालकीची बँक होऊ शकते का? बँकेचं रजिस्ट्रेशन हे नागरी सहकारी बँकेच्या कायद्याखाली झालेलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट खाली ती बँक चालते. ती वेगळी संस्था आहे, तिचे उद्देश वेगळे आहेत. आणि तसंच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हे सार्वजनिक विश्वस्त निधी खाली रजिस्टर झालेली संस्था आहे आणि त्याचे उद्देश ठरलेले आहेत की आरोग्य आणि शिक्षण द्यायचं, हे उद्देश आहेत. त्याच्यामुळे हे प्रत्येक वेळेला हा विषय काढायचा आणि त्याच्यामध्ये ते हे विसरले की ह्या सगळ्या संस्था ज्या कारणानं काढल्या त्याचा सभासदांना आणि इथल्या विभागातल्या सगळ्या लोकांना उपयोग झाला की नाही. आज कृष्णा बँकसुद्धा त्या 500 ते 800 कोटी रुपयाच्या व्यवसायामध्ये सातत्यानं गेली 2 वर्ष राष्ट्रीय पुरस्कार घेते आणि जास्तीत जास्त ह्याच्यात माझ्या माहितीनं आजही 95% त्याच्यात जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांचे आहेत आणि 95% पैसे हे शेतकऱ्याला देतो, अशी ह्या बँकेची पहिल्यापासूनची ही वाटचाल आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट बघितलं तर आज हजारो लोकांना या संस्थेमधून आरोग्य सेवा मिळालेली आहे. करोनाच्या काळात आज आम्ही 5000 पेक्षा जास्त पेशंटना घरी पाठवलेलं आहे, त्यांच्याकडनं पैसे घेतले नाहीत. सगळ्यांना त्या स्कीमखाली बसवलं आहे सरकारच्या. त्या सरकारच्या स्कीमचे पैसे ट्रस्टला मिळालेले नाहीत, लक्षात घ्या, पण आम्ही सेवा चालू ठेवलेली आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे की जर पॉझिटिव्ह आला आणि जर खाजगी दवाखान्यात जावं लागलं तर 1 लाख रुपये भरल्याशिवाय ते दवाखान्यात एंट्री मिळत नाही. पण हा एक कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आहे ज्यानं सगळ्यांना मोफत ट्रीटमेंट दिली आहे. आजच्या घडीलासुद्धा करोना कमी होत असताना 400च्या जवळपास आमच्याकडे पेशंट आहेत. कारण पहिल्यांदा पेशंट आजारी पडला की आमच्याकडे सगळे सिरियस पेशंट्स आमच्याकडे आहे आणि ही सेवा निरंतर चालू राहणार आहे. आज करोना गेला तर उद्या कॅन्सरसाठी, हृदयविकारासाठी, अन्य सगळ्या आजारांसाठी कशी आपल्या लोकांना सेवा देता येईल हे काम कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट करतं आहे. त्याच्यामुळं हे त्याच्यावर टीका करून चिखलफेक करून काही होणार नाही. लोकांना आज इतकी वर्ष लागली समजायला की काय कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आपल्यासाठी करू शकतं आणि हे सातत्यानं करत आलो आणि करत राहणार आहे. कृष्णा कारखाना देशामध्ये सर्वात जास्त ऊस दर देणारा किंवा शेतकऱ्यांना श्रीमंत करण्याच्या बाजूचा भूमिका घेणारा आहे आणि काही दूरदृष्टीचं नियोजन पण आपण केलेलं आहे. आता निवडणूक प्रचार संपतोय, आपण प्रचाराचे कदाचित 1-2 फेऱ्या तुमच्या पूर्ण पण झाल्या असेल. काय नेमका कल जाणवतोय आता? आजकाल तरी आमच्या बाजूनच जाणवतो आहे आणि अर्थात काही विरोधकसुद्धा असणार आहेत, पण आम्ही त्यांनाही सांगायचा प्रयत्न करतो आहे की आता तुमचं मत वाया घालवू नका. तुम्ही मत हे प्रगतीसाठी द्यायचं आहे, मत तुमच्या भल्यासाठी द्यायचं आहे. तुमची ह्याच्यातनं समृद्धी आणायची आपल्या भागात, तुमचा ह्याच्यातनं त्याच्यात तुमची उन्नती झाली पाहिजे, तुमच्याकडे पैसे जास्त उपलब्ध झाले पाहिजेत. याच्यासाठी हे तुमचा संसार चालवणारी संस्था आहे असं तिच्याकडे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव घ्या. तुम्हाला दिसेल की प्रामाणिकपणे कुणी काम केलं असेल आणि तुमच्यासाठी काम केलं असेल आणि तुम्हाला पैसे मिळवून दाखवले असतील, लिफ्टच्या योजना चांगल्या चालवून दाखवल्या असतील. या सगळ्यांचं धोरणसुद्धा असं स्वीकारलं आहे की त्याच्यातनं सगळ्यांचं भलं झालं पाहिजे. आमच्यावर अवलंबून कोण कोण आहेत? कामगार अवलंबून आहेत, तोडणी वाहतूकदार अवलंबून आहेत आणि सभासद अवलंबून आहेत. हे एवढी कुटुंब हे कारखाना चालवतं. या सगळ्यांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहे. हेच सभासदांच्या पुढं आम्ही न्यायचा हा उद्देश आहे आणि खऱ्या अर्थानं करतो. जे सांगतो ते आता इलेक्शनसाठी सांगायचं. आम्ही म्हणतो आम्ही इलेक्शनसाठी प्रचार करत नाही. आम्ही खऱ्या अर्थानं हा प्रचार करतो आहे की इथं ह्या भागामध्ये उसानं समृद्धी आलेली आहे, ही समृद्धी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, याच्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. आपणासोबत होते आता जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉक्टर सुरेश भोसले यांच्याशी आपण विविध प्रश्नांवरती संवाद साधून कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं
जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, विरोधकांकडून झाले असतील किंवा सभासदांच्या मनामध्ये काय प्रश्न निर्माण झाले असतील किंवा माध्यमांनी काय प्रश्न उपस्थित केले असतील, अशा सर्वच प्रश्नांवरती डॉक्टर सुरेश भोसले यांना काय प्रश्न विचारले आणि त्यांनी त्या सर्वच प्रश्नांची अगदी विस्तृत प्रमाणावरती उत्तरं दिलेली आहेत. आणि हे सर्व उत्तरं पाहिल्यानंतर सभासदांमध्ये असणारा जो काही संभ्रम असेल, गोंधळ असेल, तो निश्चितपणानं दूर होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कृष्णाकाठचा सभासद हा इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये सुज्ञ आणि सजग आहे. निश्चितपणानं सभासद या सर्व मुद्द्यांचा विचार करतील आणि या निवडणुकीमध्ये आपली भूमिका सकारात्मक ठेवतील.